Good morning, good afternoon, and good evening, all of you. Today we will discuss the physical properties of amines. Okay, in previous lecture we discussed the methods of preparation of amines, and this lecture we can discuss the physical property of amines. Okay, first point we see intermolecular force. आता हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो पॉईंट आपण बघूया. तर काय सर इंटरमॉलिक्युलर फोर्स? ते मॉलिक्युलमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जर अमाइनचा विचार केला आपण तर अमाइन्स कसं आहे, द अमाइन्स आर पोलर ड्यू टू डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन अँड हायड्रोजन्स. तर जो अमाइन्स आहे अमाइन्समध्ये काय रे, हा नायट्रोजन आणि काय असतं त्यामध्ये हायड्रोजन असतं NH2. तर जो नायट्रोजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतं, हायड्रोजन कोणता असतं पॉझिटिव्ह. तर जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये, त्यामुळे जो अमाइन्स आहे त्यामध्ये जो बाउंड आहे तो कसा आहे, पोलर बाउंड आहे. हा पहिला पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. दुसरा आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स इज ग्रेटर इन प्रायमरी अमाइन्स ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग्स. जे प्रायमरी अमाइन्स आहे त्या प्रायमरी अमाइन्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते सर्वात जास्त आहे. का जास्त आहे? तर प्रायमरी अमाइनमध्ये काय असतं, ग्रेटर, कारण की त्यामध्ये दोन हायड्रोजन आहेत. बरं का, लक्ष द्या. प्रायमरी अमाइनचं तुम्हाला माहीत असेल RNH2, सेकंडरी अमाइन काय असतं रे R2NH, आणि टर्शियरी अमाइन काय असतं R3N. तर जे प्रायमरी अमाइन आहे त्यामध्ये दोन हायड्रोजन असतात, म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन इज ग्रेटर दॅन प्रायमरी अमाइन्स. तर प्रायमरी अमाइनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम जास्त आहेत. तर इथं स्ट्रक्चर काढलेलं आहे प्रायमरी अमाइन्स. तर हा पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा आणि हा तिसरा, हे तीन मॉलिक्यूल आहेत. तर H वर पॉझिटिव्ह असतं, एका मॉलिक्यूलचा H+ आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा N-, म्हणजे नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज असतं. तर अपोजिट अट्रॅक्शन असल्यामुळे हे दोन मॉलिक्यूल क्लोज येतात एकमेकांच्या, आणि अपोजिट अट्रॅक्शनमुळे बॉन्ड तयार होतं. या ठिकाणी पण बॉन्ड तयार झालेला आहे H+ आणि N-. आणि हा जो बॉन्ड तयार झालेला आहे तो बॉन्ड कोणता आहे, या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड आहे. तर हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी तयार होतं. आणि प्रायमरी अमाइन्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. का जास्त आहे? तर प्रायमरी अमाइनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम जास्त आहेत. किती आहेत? दोन आहेत, दोन हायड्रोजन आहेत. त्यामुळे प्रायमरी अमाइनमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, जास्त आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. सेकंडरीमध्ये एकच हायड्रोजन आहे आणि टर्शियरीमध्ये तर हायड्रोजन आयटम एक पण नाही. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त कशामध्ये आहे, प्रायमरी 2 नंबरला, सेकंडरी, आणि कमी जे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे ते कुणामध्ये असणार, टर्शियरी अमाइन्समध्ये. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके, तिसरा पॉईंट आहे द टर्शियरी अमाइन डू नॉट हॅव intermolecular hydrogen bonding because there is no hydrogens. In case of tertiary amine there is no hydrogen. That's why the intermolecular force of attraction in tertiary amine is weak. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तिसरा. चौथा पॉईंट आहे ऑर्डर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याची ऑर्डर आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये जे प्रायमरी अमाइन आहे त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे प्रायमरी अमाइनमध्ये या ठिकाणी, आणि कमी कोणामध्ये आहे, टर्शियरी अमाइनमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. का जास्त आहे रे? तर यामध्ये हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. यामध्ये हायड्रोजन किती आहेत, 1 आहे. यामध्ये हायड्रोजन किती आहेत, 0 आहेत. जेवढे हायड्रोजन जास्त असतील तेवढं काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असणार आहे. प्रायमरी अमाइनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम जास्त आहेत त्यामुळे तो जास्त हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो. सेकंडरीमध्ये एकच हायड्रोजन आहे त्यामुळे तो एकच बॉन्डिंग तयार करतं. आणि टर्शियरी अमाइनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम 0 आहेत त्यामुळे तो हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत नाही. त्यामुळे टर्शियरी अमाइन कसा आहे, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर हा झाला चौथा पॉईंट. पुढचा पॉईंट आहे लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर इन द फॉर्म ऑफ गॅस. जे सुरुवातीचे काही मेंबर आहेत अमाइनचे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, गॅसेस फॉर्ममध्ये आहेत. त्याचा स्मेल कसा असो, फिशी स्मेल. फिशी स्मेल म्हणजे तुम्ही जर बऱ्याच वेळा आपण बघतोय की बऱ्याच गावामध्ये मच्छी मार्केट असतं, बरं का. त्या मच्छी मार्केटपासून जर आपण त्या रोडवरून जात असाल तर त्या ठिकाणी आपले एक टिपिकल स्मेल येतो, दॅट इज फिशी स्मेल. तर अमाइनचा पण तसा स्मेल येतो, फिशी स्मेल येतो. ओके, पुढचा पॉईंट आहे मोर दॅन 3 कार्बन आर इन द फॉर्म ऑफ लिक्विड्स.
आणि 3 कार्बनच्या वर जे अमाइन्स आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. ओके. पुढचा पॉईंट आहे मोर दॅन 8 to 10 अमाइन्स दॅन सॉलिड्स. आणि 8 आणि 10च्या नंतरचे जे अमाइन्स आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. हे लक्षात ठेवा यामध्ये. म्हणजे सुरुवातीचे गॅस फॉर्ममध्ये आहेत, जे मिडल अमाइन्स आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, आणि जे हायर अमाइन्स आहे दे आर इन द फॉर्म ऑफ सॉलिड्स. ॲनिलीन आर कलरलेस लिक्विड्स. जे ॲनिलीन आहे, ॲनिलीन कोणाला म्हणतो रे आपण, जर बेंझिनला NH2 अटॅच असेल तर आपण त्याला म्हणतो ॲनिलीन. इट इज ॲरोमॅटिक अमाइन्स. ॲरोमॅटिक अमाइन आहे, तो कसा असतो, कलरलेस आहे. पण त्याचं ज्यावेळेस ॲटमॉस्फिरिक ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस तो कलर कंपाऊंड तयार करतो. दे आर कलर्ड. कधी, ॲटमॉस्फिरिक ऑक्सिडेशन झाल्यानंतर. म्हणजे ओरिजिनली अमाइन्स ज्यावेळेस आपण मिळवतो, प्रिपेअर करतो, त्यावेळेस तो कलरलेस असतो. पण काय होतं, कालांतराने काय होतं, जे ॲनिलीन आहे त्याचं हवेमध्ये जे ऑक्सिजन आहे त्याबरोबर ऑक्सिडेशन होतं आणि दे बिकम कलर कंपाऊंड्स. ओके. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर हे झालं फिजिकल प्रॉपर्टी. पहिला पॉईंट आपण डिस्कस केला, इंटरमॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे. तर हे पॉईंट नोट डाऊन करा. सेकंड पॉईंट आपण डिस्कस करूया. ओके. तर बघा फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया, सोल्युबिलिटी. आता हे जे जनरली अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर्स. इन केस ऑफ लोअर अमाइन्स दे आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आता हे जे अमाइन्स आहे त्यामध्ये जे लोअर अमाइन्स आहेत, म्हणजे सुरुवातीचे काही मेंबर जे आहेत ते कसे असतात, वॉटरमध्ये इझिली सोल्युबल असतात. का सोल्युबल असतात रे, बिकॉज ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. कारण काय होतं, जे अमाइन्स आहेत, हे अमाइन्स आहेत तर ते वॉटरमध्ये काय होतात, हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. कसं करतात बघा. आता हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि जो अमाइन्स आहे त्यामधला जो H आहे त्याच्यावर कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर अमाइन्समधला H प्लस आणि वॉटरमधला ऑक्सिजन मायनस अपोजिट चार्ज आहेत, एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं, एक बॉन्डिंग तयार होतं. कोणतं बॉन्ड तयार होतं, हायड्रोजन बॉन्ड तयार होतं यामध्ये. आणि हायड्रोजन बॉन्ड तयार झाल्यामुळं जे लोअर अमाइन्स आहेत दे आर इझिली सोल्युबल इन वॉटर. ते पटकन वॉटरमध्ये सोल्युबल असतात इन केस ऑफ लोअर अमाइन्स. बट इन केस ऑफ हायर अमाइन्स दे डो नॉट सोल्युबल्स ड्यू टू हायड्रोफोबिक पार्ट. तर काय होतं, जे अमाइन्स आहेत, अमाइनची चेन जशी इन्क्रीज होत जाते तसं काय होतं, जो हायड्रोफोबिक पार्ट आहे तो वाढत जातो. आता हायड्रोफोबिक पार्ट म्हणजे काय असं, जे कार्बनची चेन आहे त्याला आपण म्हणतो CH2 चेन. जे CH2 जे कार्बन, नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे ते वाढत जातात. आणि जो CH2 ग्रुप आहे, हायड्रोकार्बन जो पार्ट आहे तो कसा असतो, हायड्रोफोबिक पार्ट आहे. हायड्रोफोबिक पार्ट म्हणजे काय रे, हायड्रोफोबिक पार्ट म्हणजे काय असं, त्यांचं जे वॉटरकडे रिपल्शन होतं, वॉटरकडे अट्रॅक्शन होत नसतं त्यांचं. त्यामुळे काय होतं, जसं अमाइनची चेन वाढत जाते तसं काय होतं, त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. लोअर अमाइन्स कसं असतात, इझिली सोल्युबल असतात, हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतं. पण जे हायर अमाइन्स आहेत दे आर इनसोल्युबल इन वॉटर्स. हायर अमाइन्स काय होतं, सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. का डिक्रीज होते, कारण हायर अमाइन्समध्ये जे हायड्रोफोबिक पार्ट आहे तो वाढत जातो. हे 2 पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा सोल्युबिलिटीमध्ये. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. अजून एक पॉईंट राहिला यामध्ये, ॲरोमॅटिक अमाइन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. आणि जे ॲरोमॅटिक अमाइन्स आहेत, फॉर एक्झाम्पल ॲनिलीन वगैरे, तर हे कसे असतात, वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात. काय इनसोल्युबल आहेत, कारण की जे ॲरोमॅटिक अमाइन्स आहे त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक पार्ट खूप जास्त आहे. 6 कार्बन त्यामध्ये असतात, CH2 ग्रुप असतात त्यामध्ये. त्यामुळे काय होतं, हायड्रोफोबिक पार्ट जास्त असल्यामुळं दे आर इनसोल्युबल इन वॉटर्स. तर सोल्युबिलिटीमध्ये हे 3 पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला, बॉइलिंग पॉईंट्स. आता बॉइलिंग पॉईंट बघायचा आहे आपल्याला. आता बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे. तर बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त कोणाचा आहे, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असणार आहे, टर्शियरी अमाइन्स ऑफ सेम मॉलिक्युलर मास. म्हणजे सेम मॉलिक्युलर मास जर कंपॅरिझन केला आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरीमध्ये, तर जे प्रायमरी अमाइन आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. का जास्त आहे प्रायमरी अमाइनचं, कारण मगाशी आपण डिस्कस केला इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये की प्रायमरी अमाइनमध्ये 2 हायड्रोजन असतात. मगाशी सांगितलं होतं मी की प्रायमरीमध्ये काय असतात, 2 हायड्रोजन आहेत. सेकंडरीमध्ये काय होतं,
एक हायड्रोजन आहे आणि टर्शियरीमध्ये काय होतं, एकच हायड्रोजन असतं. नाही, टर्शियरीमध्ये हायड्रोजन नसतं. बरं आहे का. तर हे झालं प्रायमरी अमाइन्स. हा कोणता आहे, सेकंडरी, आणि हा कोणता आहे, टर्शियरी अमाइन्स. तर प्रायमरीमध्ये काय होतं, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम जास्त आहेत आणि नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम जास्त असेल तर नंबर ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग पण जास्त तयार होतील आणि बॉन्डिंग जास्त असेल तर खूप हीट सप्लाय करावं लागेल त्यांना ब्रेक करण्यासाठी. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा असणार, जास्त आहे. ओके. त्यानंतर सेकंडरी अमाइनमध्ये काय होतं, एकच हायड्रोजन आहे त्यामुळे नंबर ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग कमी असणार आहे त्यामध्ये, त्यामुळे ते इझिली ब्रेक होतील आणि त्यांचा बॉइलिंग पॉईंट प्रायमरीपेक्षा कमी असणार आहे. इन केस ऑफ टर्शियरी अमाइन देर इज नो एनी हायड्रोजन ॲटम. दॅट्स वाय द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन टर्शियरी अमाइन इज व्हेरी वीक. टर्शियरी अमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम नसल्यामुळं जे हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत नाही त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट कमी असणार आहे. त्यामुळे हे ऑर्डर लक्षात ठेवा बॉइलिंग पॉईंटची. एक्झाम्पल दिलेलं आहे यामध्ये. तर हा प्रायमरी अमाइन आहे. ओके, इट इज अ प्रायमरी अमाइन्स. हा सेकंडरी अमाइन आहे आणि हा टर्शियरी अमाइन आहे. या तिघांचा मॉलिक्युलर मास नियरली सेम आहे. सेम नियरली मास आहे तिघांचा. आता या तिघांमध्ये जर विचार केला आपण तर प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर कोण आहे, टर्शियरी. रिझन का लक्षात ठेवा, काय रिझन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचं. प्रायमरीमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे त्यामुळे बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. आता या ठिकाणी जर ऑर्डर बघितली आपण, ठीक आहे, हे झालं फक्त अमाइन्समध्ये. पण जर आपण ओव्हरऑल ऑर्डर बघितली की त्यामध्ये ॲसिड, अल्कोहोल, हायड्रोकार्बन्स, अमाइन्स या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर त्यामध्ये कुणाचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. का जास्त आहे, कारण जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ते स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतं वॉटरबरोबर, त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. 2 नंबरला कोण आहे, अल्कोहोल आहे. 3 नंबरला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आणि शेवटी कोण आहे, हायड्रोकार्बन. जे हायड्रोकार्बन आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी आहे. ठीक आहे, तर हे ऑर्डर लक्षात ठेवा. तर हे झालं सोल्युबिलिटी आणि हा झाला बॉइलिंग पॉईंट्स. तर हे पण नोट डाऊन करा, पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. ओके, तर या ठिकाणी बघा आपण जे मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स हा पॉईंट आपण बघत आहे. तर त्यामध्ये पुढची रिॲक्शन आहे ती आपण डिस्कस करूया. गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस ही रिॲक्शन आहे. ओके, आता यामध्ये काय करायचं आपल्याला, जे थॅलियामाइड आहे त्यापासून आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करायचा आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर बघूया रिॲक्शन आपण. अमाइन तयार करायचे आपल्याला. तर पहिल्यांदा काय घ्यायचं यामध्ये, थॅलियामाइड घेऊया आपण. ओके, तर काय नाव आहे कंपाऊंडचं, थॅलियामाइड्स. थॅलिमाइड्स. तर पीएच यामध्ये सायलेंट आहे, काय म्हणायचं, थॅलिमाइड्स. ओके, तर हा थॅलिमाइड आहे. यापासून काय तयार करायचं आपल्याला, प्रायमरी अमाइन तयार करायचं आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये KOH वापरायचं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये अल्काइल हॅलाइड वापरायचं आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय वापरायचं आपल्याला, NaOH वापरायचं आहे. तर बघूया आपण पहिली स्टेप काय वापरायचं, यामध्ये KOH वापरायचं आहे, अल्कोहोलिक. ओके, तर हा अल्कोहोलिक KOH आहे, अल्कोहोलिक. तर काय होतं यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये हा H आणि हा OH रिमूव्ह, म्हणजे वॉटर रिमूव्ह, आणि हा K या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, काय त्या ठिकाणी K ॲड होतं, हा कंपाऊंड मिळतं. आणि काय रिमूव्ह होतं रे, H2 रिमूव्ह होतं, हा वॉटर रिमूव्ह झालेला आहे. काय नाव आहे कंपाऊंडचं, तर पोटॅशियम या ठिकाणी ॲड झालेला आहे. त्यामुळे काय म्हणू शकतो, पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलियामाइड्स. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलियामाइड्स हा पहिल्या स्टेपमध्ये मिळतो. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, पुन्हा काय मिक्स करायचं आपल्याला, अल्काइल हॅलाइड्स. RX मिक्स करायचं आहे. तर काय रिमूव्ह होतं, हा K आणि हा X रिमूव्ह होतो आणि R या ठिकाणी ॲड होतो. म्हणजे काय रिमूव्ह झालं यामध्ये,
KX रिमूव्ह झालेला आहे आणि R या ठिकाणी ॲड होतो. म्हणजे कुठला कंपाऊंड मिळतो या ठिकाणी बघा, ओके, हा N आहे आणि या ठिकाणी R ॲड झालेला आहे. या कंपाऊंडचं नाव द्यायचं आहे N अल्काइल्स PH थॅलिमाइड्स. काय मिळतं? N अल्काइल थॅलियामाइड्स. हे दुसऱ्या स्टेपमध्ये मिळतं तुम्हाला. परत शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं रे, यामध्ये काय मिक्स करायचं आहे, NaOH 2 मॉलिक्यूल ॲड करायचे आहेत. NaOH 2 मॉलिक्यूल यामध्ये ॲड करायचे आहेत. तर काय होतं यामध्ये, हा कंपाऊंड इथून ब्रेक होतोय आणि हा सोडियम ऑक्साईड या ठिकाणी ॲड होतो वर आणि हा सोडियम ऑक्साईड या कार्बनला ॲड होतो. बघा, हा कंपाऊंड इथून ब्रेक होतोय, सोडियम ऑक्साईड या कार्बनला ॲड होतो, हा सोडियम ऑक्साईड या कार्बनला ॲड होतो. आणि काय रिमूव्ह झालं रे, हा H2 रिमूव्ह झाले, हा H2 आणि हा कंपाऊंड रिमूव्ह झाला. म्हणजे काय मिळतं शेवटी फायनली बघा, या ठिकाणी मी लिहितो, ओके. तर काय शिल्लक राहतं, या ठिकाणी काय ॲड होतं, ONA हा ॲड झालेला आहे. इथं पण काय ॲड झालं आहे, ONA प्लस काय रिमूव्ह होतं रे, हा RN, R हा N आणि किती हायड्रोजन शिल्लक आहे, 2. म्हणजेच काय मिळतं तुम्हाला, प्रायमरी अमाइन्स. काय म्हणाले, प्रायमरी अमाइन्स. आणि हा कोण आहे, इट इज सोडियम थॅलेट. सोडियम थॅलेट हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे थॅलियामाइड आहे त्यापासून आपण प्रायमरी अमाइन मिळवू शकतो. 3 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय वापरायचं, अल्कोहोलिक KOH वापरायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय वापरायचं, अल्काइल हॅलाइड्स. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय वापरायचं, NaOH 2 मॉलिक्युल्स. आता ही रिॲक्शन पाहून बरेच जण वाटेल की रिॲक्शन अवघड आहे. फार सिंपल रिॲक्शन आहे. काय करायचं, फक्त हे स्टेप लक्षात ठेवा. पहिल्या स्टेपमध्ये KOH, दुसऱ्या स्टेपमध्ये RX, तिसऱ्या स्टेपमध्ये NaOH. इथं काय रिमूव्ह होतं हे पण लक्षात ठेवा. इथं वॉटर रिमूव्ह होतं पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये काय रिमूव्ह होतं, इथं KX रिमूव्ह होतं. हे लक्षात ठेवा, ओके. आणि ही रिॲक्शन नोट डाऊन करा. ओके, तर पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन्स. काय नाव आहे, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन्स. आता या ठिकाणी जो हॉफमन शब्द आहे, हॉफमन्स, ते कोणाचं नाव आहे रे, सायंटिस्टचं नेम आहे हॉफमन्स. ब्रोमा अमाइड म्हणजे काय, तर यामध्ये ब्रोमिन आणि अमाइड वापरायचं आहे आपल्याला या रिॲक्शनमध्ये. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, ब्रोमा अमाइड्स, ब्रोमिन आणि अमाइड्स. डिग्रेडेशन, आता डिग्रेडेशन का म्हटलेलं आहे, कारण यामध्ये काय होतं, जे कार्बन आहे, द नंबर ऑफ कार्बन डिक्रीज होत आहे. कार्बनचा नंबर काय होतं, कमी होतं. म्हणजे कार्बनची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, डिग्रेडेशन रिॲक्शन असं म्हणायचं. तर बघूया आपण यामध्ये रिॲक्शन्स काय करायचं आहे यामध्ये बघा. तर यामध्ये काय करायचं आहे, जो अमाइड आहे, अमाइड्स तो घ्यायचा आहे. इट इज अमाइड्स, ओके. अमाइडची रिॲक्शन करायची आहे कोणाबरोबर, ब्रोमिन्स Br2 प्लस NaOH 4 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे, हीट करायचं आहे, ओके. आता हे जे ब्रोमिन आहे, 2 ब्रोमिन आहेत, थोडे मी असं सेपरेट लिहितो, हा Br आणि हा Br. NaOH किती आहेत, 4 आहेत. थोडं आपण असं लिहूया, NaOH हे 2, 3 आणि हे 4 NaOH आहेत, बरोबर आहे का. इट इज अ ब्रोमिन्स आणि इट इज अ सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, तर काय होतं यामध्ये, हीट केल्यामुळे हा कंपाऊंड ब्रेक होतो, इथून असा ब्रेक होतो आणि काय शिल्लक राहतं, RNH2. म्हणजेच काय मिळतं रे, RNH2 प्लस अजून काय मिळतं आपल्याला बघा यामध्ये. आता हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड्स हा एकत्रित, म्हणजे किती हायड्रोजन आहेत, 1 2 3 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन काय मिळतं रे, 2H2.
प्लस अजून काय मिळतं आपल्याला, हे 2 Br आहेत आणि हे 2 सोडियम हे एकत्र येतात, 2 Br 2 सोडियम म्हणजे काय मिळतं प्लस 2 NaBr प्लस आणि फायनली काय शिल्लक राहतं, काय काय शिल्लक आहे बघा, इथं लिहितो मी, हा CO शिल्लक आहे, या ठिकाणी काय शिल्लक आहे NaO काय मिळतं यांच्यापासून Na2 काय मिळतं यांच्यापासून बघा Na2 2 सोडियम आहेत, 1 कार्बन आणि ऑक्सिजन किती आहेत 1 2 3 म्हणजे हा कंपाऊंड मिळतं, त्याला म्हणायचं सोडियम कार्बोनेट्स Na2CO3. ओके, तर इट इज अ प्रायमरी अमाइन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे अमाइड आहे त्या अमाइडपासून काय तयार करू शकतो, प्रायमरी अमाइन तयार करू शकतो. या रिॲक्शनला म्हणायचं हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. हॉफमन का म्हणायचं, सायंटिस्ट नेम आहे. ब्रोमामाइड का म्हणायचं, ब्रोमिन आणि अमाइड वापरलेलं आहे आपण. डिग्रेडेशन का म्हटलेलं आहे, या ठिकाणी जे कार्बनची संख्या आहे ते कमी झालेली आहे, हां 1 कार्बन कमी होते यामध्ये, त्यामुळे त्याला डिग्रेडेशन रिॲक्शन असं म्हणायचं. यामध्ये एखादं एक्झाम्पल आपण घेऊया, डिस्कस करूया. ही जनरल रिॲक्शन आहे. ओके, तर काय नाव यायचं, इट इज अ ॲसिड अमाइड. ॲसिड अमाइड आहे, त्याची काय करायची, ब्रोमिनवर रिॲक्शन करायची आहे. ब्रोमिन्स प्लस हाऊ मेनी OH 4 NaOH वापरायचं आहे. हिट करायचं आहे. काय होतं मग हिट केल्यानंतर, हा कार्बन इथून ब्रेक होतोय आणि काय मिळतं, मिथाइल आणि NH2 एकमेकांना अटॅच होतं, म्हणजेच काय मिळतं बघा CH3NH2 प्लस प्लस काय मिळतं रे, सेम मगाशी जसं सांगितलं तसं सेम तेच मिळतं, 2H2O प्लस हे 2 Br आणि हे 2 सोडियम, 2 सोडियम 2 Br म्हणजेच काय मिळतं प्लस 2 NaBr प्लस Na2CO3 Na2CO3. या कंपाऊंडचं काय नाव आहे, इट इज अ मिथाइल अमाइन्स. तर अशा प्रकारे आपण काय तयार करू शकतो, अमाइन्स तयार करू शकतो फ्रॉम अमाइड्स. हां, या ठिकाणी किती कार्बन आहेत रे, कार्बन 2 आहेत या ठिकाणी. या ठिकाणी प्रोडक्टमध्ये कार्बन किती आहे, 1च आहे. 2 कार्बन होते, 1च कार्बन आहे, 1 कार्बन कमी झालेला आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं डिग्रेडेशन रिॲक्शन्स. ओके, तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा आणि राहिलेली जी रिॲक्शन आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया.